स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माळशिरस तालुकाध्यक्ष अजित बोरकर यांच्यावर सफारी गाडीतून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी शुक्रवार दिनांक 19 जून रोजी रात्री 8च्या सुमारास निमगाव पाटी येथे धारदार शस्त्राने व लोखंडी रॉडने मारहाण करून गंभीर जखमी केल्याने एकच खळबळ उडाली आहे. अजित बोरकर हे रात्री 8च्या सुमारास आपल्या कार्यालयाशेजारी फोनवर बोलत उभे असताना अज्ञात 4 ते 5 इसमांनी हल्ला केल्याने मोठा गोंधळ उडालेला आहे. अद्याप आरोपींची नावे निष्पन्न झालेली नाहीत. शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी संपूर्ण माळशिरस तालुक्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून काम करीत असलेले अजित बोरकर यांच्यावर हल्ला झाल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात असणाऱ्या अजित बोरकर यांना तात्काळ अकलूज येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. अजित बोरकर यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे कारण अद्याप समजू शकले नाही व शनिवारी सायंकाळपर्यंत अकलूज पोलीस स्टेशनला कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता. अजित बोरकर यांची तब्येत सध्या स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी हे रविवारी अकलूज येथील हॉस्पिटलमध्ये अजित बोरकर यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी येणार असून यानंतर पत्रकारांशी बोलतील असे सांगण्यात येत आहे. यामुळे बोरकर यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे तीव्र पडसाद उमटण्याची चिन्हे दिसत असून प्रशासनाने सतर्क भूमिका स्वीकारली आहे. अकलूजचे DYSP संतोष वाळके व अकलूजचे पोलीस निरीक्षक नीरज उबाळे यांनी शनिवारी पहाटे हॉस्पिटलला भेट देऊन माहिती घेतलेली आहे.